आता ह्या फ्लाय कॅचरची स्टोरी आहे आणि तिथं आवाजाचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं की आवाज रेकॉर्ड का करावे. तर हा जो फ्लाय कॅचर दिसतोय चित्रामध्ये त्याच्यात एक आहे अल्डर फ्लाय कॅचर आणि दुसरा आहे विलो फ्लाय कॅचर. पण ह्याचं नाव पूर्वी एकच होतं कारण हे दोन्ही पक्षी दिसायला सारखे दिसत होते आणि आवाजामध्ये दोघांच्यात फरक होता आणि आवाजात फरक होता म्हणून मग टाईप्स ऑफ कॉल म्हणजे एकापेक्षा 2-3 प्रकारचे आवाज करू शकतो पक्षी म्हणून टाईप्स ऑफ कॉल आहे त्याचं असं वाटायचं. म्हणजे ह्याच पक्षाचे 2 प्रकारचे आवाज आहेत. पण हा पक्षी आहे तो नॉन सॉंग बर्ड आहे. आपल्याकडचे फ्लाय कॅचर सॉंग बर्ड्स आहेत आणि साऊथ अमेरिकेमधले जे फ्लाय कॅचर्स आहेत त्यातल्या नॉन सॉंग बर्ड्स आहेत. म्हणजे आपल्याकडचा इंडियन रुलर वगैरे सारखे की त्यांचा आवाज जन्मापासून एकच राहतो. पण ह्याचे तर 2 आवाज आहेत. पक्षी एक आहे. आता ते ग्राफमध्ये दिसतं आहे बघा की 2 वेगवेगळे ग्राफ स्पष्ट दिसत आहेत. पक्षी तोच आहे पण आवाज वेगवेगळा आहे. म्हणून मग शंका आली की याच्यात आवाजात प्रसंग की नॉन सॉंग बर्ड आहे तर सॉंग बर्डमध्येच टाईप्स ऑफ सॉंग असतात, नॉन सॉंग बर्डमध्ये नसतात. पण ह्याच्यात तर टाईप्स ऑफ सॉंग दिसत आहेत. म्हणून मग इन्व्हेस्टिगेशन चालू झालं की मग काय प्रकार आहे. मग ह्या आवाजाचा खूप अभ्यास झाला तर आवाजात बदल आहे. तर मग पक्षी वर्ण दिसायला सारखा दिसला तरी काय वेगळा आहे तर मग त्या पक्ष्याची घरटी तपासली गेली. तर प्रत्येक या दोन्ही स्पेशीची घरटी बांधायची स्टाईल वेगळी, त्यांची पिलं वेगळी, हे सगळं वेगळं आहे. नंतर मग ह्याला अल्डर फ्लाय कॅचर आणि विलो फ्लाय कॅचर अशी 2 नावं पडली. म्हणजे आवाजाचं स्पेसिएशनमध्ये आवाजाचं खूप महत्त्व आहे. आता इक्विपमेंट आपल्याला वापरावे लागतात. मी जेव्हा साऊंड रेकॉर्डिंग चालू केलं म्हणजे हे साल असेल 1996 वगैरे तर त्यावेळेला इक्विपमेंट हा घरातला एक टेप रेकॉर्डर तो सुद्धा माझ्याकडे नव्हता, मित्राचा टेप रेकॉर्डर अशी स्थिती होती. आणि तो आम्ही टेप रेकॉर्डर घेऊन जायचो आणि पक्षाने आवाज केला की रेकॉर्डिंग करायचं. तर ते रेकॉर्डिंग व्हायचं नाही कारण आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं की त्यातला मायक्रोफोन कसा असतो, त्याचा रेकॉर्डिंगसाठी मायक्रोफोन कोणता असायचा लागतो. तर आजूबाजूचे आवाज रेकॉर्ड व्हायचे पण पक्षाचा आवाज रेकॉर्ड व्हायचा नाही. नेक्स्ट, आता तुमच्या हातात स्मार्टफोन आहेत आणि त्यामध्ये बऱ्यापैकी रेकॉर्डिंग चांगलं होतं. फक्त ते जे हे असतात आपले जे मायक्रोफोन असतात त्याला युनिडिरेक्शनल मायक्रोफोन म्हणतो आपण. तर सगळेच आवाज तो घेतो एवढा त्यातला दोष आहे. नाही तर मग आज त्याचं रेकॉर्डिंग शांत असेल परिसर तर अतिशय उत्तम रेकॉर्डिंग होतं. आणि त्याच्यात रेकफोर्ज 2 नावाचं जे ॲप आहे ते खूप चांगलं आहे. त्याचं पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन करून घेऊया. हल्ली बऱ्याच वेळा मी ते वापरतो कारण सगळी इक्विपमेंट जोडून रेकॉर्डर जोडून बाहेर जास्तपर्यंत आवाज थांबलेला असतो म्हणून ते रेकॉर्डर वापरायचं. नेक्स्ट, आता स्मार्टफोनचं आपल्याला काय की कॉस्ट सेविंग आहे. आपल्याकडे सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहे. ॲप्स ऑफर ऑल सेटिंग रिक्वायर्ड फॉर साऊंड पाहिजे. म्हणजे पूर्वी काय होतं की 48 किलोहर्ट्जची फ्रिक्वेन्सी तुम्ही साऊंडची सेव्ह केली पाहिजे, वेव्ह पाहिजे आणि 24 बीट रेट 24 पाहिजे. या 3 गोष्टी बर्ड साऊंडच्या रिसर्चसाठी मॅन्डेटरी होत्या. ऐकायसाठी काय याची गरज नव्हती. पण ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या स्मार्टफोनमध्ये अवेलेबल नव्हत्या, त्या ह्या ॲपमुळे मिळायला लागल्या. डिसॲडव्हान्टेजेस काय की नॉट सुटेबल रेकॉर्डिंग साऊंड. आता लांबवरचा आवाज असेल तर तो येत नाही. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर सराउंडिंगचे साऊंड पण येतात, तो एक एव्हरी स्मार्टफोन डज नॉट हॅव ए लाईन इन फॅसिलिटी. आता मायक्रोफोन जोडायचा झाला त्याला तर सगळ्याला ती सोय नसते. म्हणजे मायक्रोफोनची वायर जर जोडायची झाली ती सोय सगळ्या स्मार्टफोनला असत नाही. त्यामुळे एक्सटर्नल बॉक्स तुम्हाला वापरता येत नाही. इनकमिंग फोन कॉल्स आणि मेसेजेस त्याचं कूक जे काय वाचतं ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं. त्याच्यानंतर हेवी यूजसाठी ते रबस नसतं. हाताचा धक्का लागला तर ते दुसरीकडे जातं. पावसात पाण्यात आपल्याला वापरता येत नाही. आणि स्टोरेज डाटा त्याला खूप लागतं. म्हणजे वेव्हमध्ये आपण रेकॉर्ड करतो त्यामुळे ते साईज पण खूप घेतं. त्यानंतर अशा प्रकारचा तुम्ही स्मार्टफोन घेऊन एखादा छोटा मायक्रोफोन त्याला अटॅच करू शकता आणि बऱ्यापैकी रेकॉर्डिंग करू शकता की जे सगळं तुमच्या खिशात मावतं.
पण क्वालिटी वाईज थोडा फरक येतो, पण ही सुरुवात करायला काहीच हरकत नाही. नेक्स्ट, आता स्मार्टफोन तुम्ही रेकफोर्स जर डाउनलोड केलं तर यातली 2-3 सेटिंग आपल्याला करायला पाहिजेत. तर पहिल्यांदा वर तुम्हाला उजव्या हाताला एक मायक्रोफोनचं हे दिसतंय सिम्बॉल, त्याच्यावर क्लिक केलं की ह्या विंडो ओपन होतात. मग त्याच नाईज सप्रेसर म्हणून आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर ॲकॉस्टिक इको कॅन्सलर म्हणून आहे तो पण सिलेक्ट करायचा. म्हणजे सप्रेसर बाकीचे आवाज कमी करतो. इको जर येत असेल तिथल्या तिथं मायक्रोफोनमध्ये तो कमी करतो. त्याच्यानंतर एकदम खाली रेकॉर्डिंग टायमिंग आहे. तुम्हाला अनलिमिटेड करायचं असेल तर जेवढा वेळ मायक्रोफोन चालू आहे, हे स्मार्टफोन चालू आहे तेवढा रेकॉर्डिंग होतं. किंवा तुम्ही टाईम देऊ शकता 5 मिनटं 10 मिनटं वगैरे, त्याप्रमाणे ते द्यायचं. आणि सगळ्यात खाली स्किप सायलेन्स आहे, ते मात्र सिलेक्ट करायचं नाही. त्याचं काय होतं की समजा कावळा आहे, तो काव काव ओरडला की तुमचा मायक्रोफोन रेकॉर्डिंग करायला चालू करतो. तुमचा ॲप तो थांबला की आवाज पण रेकॉर्ड करायचा थांबतो. मग पुन्हा आवाज केला की पुन्हा रेकॉर्ड होतो. मग होतं काय की ह्या कावकावमध्ये आणि दुसऱ्या कावकावमध्ये किती सेकंदमध्ये आहेत ते स्पेसिसमध्ये आयडेंटिकल असतं. 5 सेकंद 8 सेकंद, कारण त्यावेळेला तो दुसऱ्या नराचं उत्तर ऐकत असतो. तो ऐकल्यानंतर त्याला परत हा उत्तर देत असतो. ते जर कमी जास्त झालं तर त्याची फिडिलिटी जाते एकदम. म्हणून ते सिलेक्ट आहे तसंच ठेवायचं. नेक्स्ट स्क्रीन. हां, आता ऑडिओ सेटिंग आहे बघा. मी वर 48 kHz आणि मोनो. स्टेरिओ तुम्ही ठेवू शकता, पण स्टेरिओ साऊंड काय पक्षी करत नाही, त्याला 2 सोर्सेस असत नाही, एकच असतो, त्यामुळे तो मेन चालतो. आता तुमच्या स्मार्टफोनमधला मायक्रोफोन कोणता असावा, तो वरच्या टॉपला आहे का बेसला आहे का डिफॉल्ट आहे, हे 3 ऑप्शन तिथं असतात. तर तुमचा स्मार्टफोनमधला मायक्रोफोन वर आहे का खाली आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याला ते सेटिंग द्यायचं. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग फॉर्मॅटचं एक 7-8 प्रकारची नाव आहे. मी नेहमी DD, MM, YY, टाईम, मिनिट आणि सेकंद असं ते मी ठेवतो. म्हणजे किती वाजता किती तारखेला किती वाजता रेकॉर्ड केला हे आपल्याला त्या फाईलवरनं कळतं. तर त्याच्यात लोकेशन अजून येत नाही, ते आपल्याला स्टोरेजमध्ये घालावं लागतं त्याच्यामध्ये, किंवा ते लोकेशन देणारा डेटा अजून ह्या फोनमध्ये आलेला नाही आहे. आणि त्यानंतर प्रिव्हेंट फोन फ्रॉम स्लीपिंग, म्हणजे रेकॉर्डिंग जेव्हा चालू असतं तेव्हा स्क्रीन आपल्याला दिसत राहतो. ते जर आपण सिलेक्ट केलं नाही तर तो सायलेंट म्हणजे स्क्रीन बंद होतो. त्यामुळे रेकॉर्डिंग चालू आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. तर ते चालू ठेवायचं, म्हणजे जेवढा रेकॉर्डिंग आहे तेवढा स्क्रीन आपल्याला तो वेव्हफॉर्ममध्ये दिसत राहतो. आणि कन्व्हर्जन ॲटो म्हणून आहे, तो ॲटोमॅटिक दुसरी फाईल तयार करतो, ते लोअर ह्याची क्वालिटीची. मग ते मॅनेज करायला 10 फाईल झाल्या तर त्या 20 होतात. मग त्या प्रत्येक वेळा डिलीट, प्रत्येकाचा चॉईस आहे तो ठेवा अगर न ठेवा, तर मी ते ठेवत नाही. नेक्स्ट, आता ती स्लाईड फॉरवर्ड झाली. मग आता जो मायक्रोफोन होता हे 3 चॉईस आहेत, फ्रंट आहे, बॅक आहे किंवा डिफॉल्ट आहे. त्यातलं तुम्ही काय पाहिजे ते सिलेक्ट करू शकता. आता हे झालं स्मार्टफोनबद्दल. सुरुवात करायला हरकत नाही आणि सुरुवात करायला वेगळी इन्व्हेस्टमेंट काही द्यायची गरज नाही. पण तुम्ही एकदा आवाज ऐकला आणि रेकॉर्ड तो केला तर त्याचा डेटा तुमच्याकडे पाहिजे. ही फाईल तुम्ही कॉम्प्युटरवर डाउनलोड करून घ्या, त्याचं रिनेम करा की कुठला पक्षी आहे आणि तो कुठं रेकॉर्ड केला आहे, तर बाकी टाईम आणि वेळ आलेला असते. बाकी समजा तुम्हाला काही कळलं नाही तरी चालेल, पण एवढं ठेवा. आणि ही तुमची जी फाईल आहे ती सॉफ्टवेअरमध्ये ओपन केली तर पहिले 3 सेकंद आवाज सुरू व्हायच्या आधी आणि आवाज थांबल्यानंतरचे 3 सेकंद, म्हणजे समजा तुम्ही एक 5 मिनटं रेकॉर्डिंग केलं तर 5 मिनटापूर्वी सुरुवातीची जर काही असतील एक 2-3 मिनटं त्यातले 3 सेकंद सोडा, त्यानंतर संपल्यानंतरचे 3 सेकंद सोडा आणि मग ते कट करून फाईल साईज तुम्ही नेमका ठेवू शकता. आणि हे ताबडतोब ईबर्डवर अपलोड करून टाकायचं. म्हणजे मग तुमच्या चेकलिस्टबरोबर तो आवाज राहतो आणि मग तुम्ही असा नसा तुम्हाला कधीतरी पाहिजे ते तुम्हाला सगळं मिळू शकतं. मग तुमच्या कॉम्प्युटरमध्ये काही प्रॉब्लेम आला तरी ते तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यानंतर मग आपण थोडं प्रोफेशनल लेवल, आता तुम्ही चांगलं काम करायचं आहे आणि व्यवस्थित रेकॉर्डिंग करायचं आहे तर आपण थोडी प्रोफेशनल लेवलची इक्विपमेंट किंवा चांगल्या प्रकारची इक्विपमेंट. माझी सुरुवात झाली त्यावेळा मला असं मधलं काही नव्हतंच. एक तर प्रोफेशनल इक्विपमेंट घ्या, नाही तर मग काहीच करू नका. तर पॅराबॉलिक मायक्रोफोन, शॉटगन असे 2 पर्याय आपल्यासमोर आहेत.
तर तिथे एक माझी फाईल आहे, त्याच्यात तुमचा माझा त्या वेगवेगळ्या कंपनींशी झालेला 97 सालाचा पत्रव्यवहार मिळेल की हे कसं बनतं, काय रेकॉर्ड करायचं असतं. त्यात मी सोनी कंपनीला पत्र लिहिलं होतं की मला पक्षाचे आवाज करायचे, तुमचा टेप रेकॉर्डर आहे का. तर नसतोच ना, पक्षाचा आवाजाचा टेप रेकॉर्डर नसतो, मायक्रोफोन असतो. मग मला कळलं, मग मायक्रोफोनवाल्या कंपनीची माझा पत्रव्यवहार चालू झाला आणि सुदैवानं मी ते पत्र ठेवलेले आहेत माझ्याकडे. मग ही सगळी 97 सालातली पत्र आहेत. मग 98 साली मला इक्विपमेंट मिळाला. आता पॅराबॉलिक मायक्रोफोन म्हणजे काय बघूया. हे जे मी वापरतो तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे, एक गोल डिश असते आणि त्याचा व्यास 22 इंच असतो आणि त्याच्यामध्ये मायक्रोफोन सेट करायची सोय असतो. हा नेहमीसारखाच याला त्या मायक्रोफोनचं नाव विसरलो की हाच असा मायक्रोफोन आहे. मी इथं बोललो तरच त्याच्यात आवाज जातो, मी इथनं बोललो तर आवाज जात नाही त्यात. तसा तो मायक्रोफोन आहे, त्याचं एक नाव आहे त्याला. इथं त्याच्या भोवतीचा आवाज येतो तेवढाच तो कॅप्चर करतो, तसा तो मायक्रोफोन असतो. आणि डिश काय करते, त्या डिशमधलेले आवाज जे येतात ते रिफ्लेक्ट होऊन त्या पॉईंटला येतात एकत्र. त्याची डायग्राम मी पुढे दाखवतो. नेक्स्ट, हा बघा, ही अशी डिश आहे आपली. हे समोरनं साऊंड्स येत आहेत, रिफ्लेक्ट होतात. त्याला कोन असा आहे की तो मध्ये सेंटरला मायक्रोफोन जिथं मी ठेवलेला आहे तिथं एकत्र येतात. मग ह्याचा फायदा काय होतो की त्या डिशमध्ये आलेले आवाज त्या पॉईंटला एकत्र करतात आणि ज्या पक्षावर आपण फोकस केला आहे किंवा ज्या आवाजावर मी फोकस केलं आहे ते बरोबर तिथे येतात आणि त्याची ॲम्प्लिट्यूड 20 पट वाढते. म्हणजे आपण जर आपलं अगदी साधं की आपण सगळ्यांनी भिंग घेऊन कागद जाळलेला आहे, आपण नुसती उन्हात जर भिंग धरली तर काय कागद जाळत नाही, पण पुढं मागं करून सगळी एनर्जी एका पॉईंटला आणतो कागदावर. बरोबर तेच काम हा पॅराबॉलिक मायक्रोफोन करतो. हे प्रकारचं साऊंडचं लेन्सच आहे आणि हे फार चांगलं काम करतं. हे अवजड आहे, न्यायला कठीण आहे, प्रवासात त्रास होतो, पण क्वालिटी एकदम मस्त. नेक्स्ट, मग आता ते काय करतं की ज्या साऊंड वेव्ह साईडने आलेल्या आहेत त्या रिफ्लेक्ट होतात आणि आत जाऊ शकत नाहीत मायक्रोफोनकडं, त्या बाहेर ढकलल्या जातात. त्यामुळं माझ्या डिशच्या बाजूचे जे आवाज आहेत ना ते माझ्या आवाजाला कधी डिस्टर्ब करत नाहीत. नेक्स्ट, आता साऊंड वेव्ह आणि लेंथ मी दाखवलेलं आहे की पॅराबॉलिक डिश आहे, त्याच्यामध्ये बघा की ब्लॅकबर्डची साऊंड वेव्ह दाखवली आहे. ही याची फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सी आहे, त्यामुळं त्याची साऊंड वेव्हची जी लेंथ आहे ती लहान असते. त्याच्यानंतर विड्थ ऑफ द साऊंड बँड इज ऑल्सो स्मॉल, त्यामुळं तो त्या डिशमध्ये मावू शकतो आणि रिफ्लेक्ट होऊन माझ्या मायक्रोफोनपाशी येऊ शकतो. साऊंड वेव्हची जेव्हा बस्टर्ड घेतला तर त्याचा आवाज घुमावदार आहे, लो पिच व्हायचा आहे, तर त्याची रुंदी जास्त असते साऊंड वेव्हची, त्यामुळं त्या पॅराबॉलिक डिशमधच्या बाहेरनं जाते ती, त्यामुळं रिफ्लेक्ट होऊन ती मायक्रोफोनला येतच नाही. मग त्यावेळा हा उपयोगी होत नाही. आम्ही जेव्हा बस्टर्डचं रेकॉर्डिंग करायचो त्यावेळा मी हाच मायक्रोफोन वापरायचो, तो मला ऐकू यायचा आवाज पण रेकॉर्ड व्हायचा नाही. तर मग वाचल्यावर कारण समजलं, मग आम्ही दुसरा मायक्रोफोन वापरायला लागलो. आता काय होतं बघा, साऊंड विड्थ म्हणजे मी काय दाखवतो, तो हिरवा बाण आहे आणि त्याच्यामागं माझी पॅराबॉलिक डिश आहे. त्याची जी वेव्हची जी विड्थ आहे ती इतकी मोठी आहे की त्याच्यापेक्षा माझी डिश लहान आहे. मग ती मोठी करायला पाहिजे तर ते होईल. तर मोठी करायची म्हणजे किती मोठी करायची त्याला काही लिमिट नाही, कारण जसं जसं फ्रिक्वेन्सी कमी होत जाते तशी तुम्हाला ही 22 आहे तरची 64 सेंटीमीटरची डिश करायला पाहिजे. माझी आहे त्याच्यापेक्षा तिप्पट. इतकी मोठी केली तर तो आवाज रेकॉर्ड होईल, मग ते काही पॉसिबल नाही. मग असे साऊंड किती आहेत, असे साऊंड खूपच थोडे. हे माझं पहिलं किट आणि ह्याचं नाव आहे बायोनिक इयर आणि इयर बुस्टर म्हणून, आणि तो माझा पहिला छोटासा रेकॉर्डर आहे आणि तो मायक्रोफोन आहे. आणि हे माझं पहिलं किट आहे. हे लाईट वेट आहे, कॅरी करायला सोपं आहे, पण पुन्हा याच्यामध्ये मोठ्या डिशचा जो फायदा आहे तो याच्यात नाही आहे. म्हणजे ॲम्प्लिट्यूड जास्त होत नाही आणि कव्हरेज पण चांगलं नाही, पण तरी 90% पक्षी याच्यात रेकॉर्ड होतात. तुम्हाला ट्रायपॉडवर पण लावता येतो आणि ट्रायपॉडवर लावून तुम्ही आता जे सॉन्ग बर्ड असतात की ठराविक ठिकाणी बसून गात राहतात त्यावेळेला तुम्ही आधीच सगळं सेट करून येऊ शकता आणि रेकॉर्डिंग त्याचं करू शकता. नेक्स्ट, हे तेलिंगाचं किट आहे आणि त्यावेळेला तेलिंगा ही फेमस कंपनी होती, आजही आहे,
आता अनेक कंपन्या त्याच्यामध्ये निघाल्यात की अमेरिकन वेल्ट्रॉनिक्स म्हणून कंपनी ती बनवतात. हे जे सगळे इक्विपमेंट आहे ते साधारण 80,000 ते लाखाच्या आसपास याची किंमत जाते. तो रेकॉर्डर आणि त्याच्या डिश वगैरे. मग बाकी काय डिजिटल रेकॉर्डर आहे, बाकी त्याला पुढं फारसा खर्च येत नाही. पण ह्याला मेंटेनन्स आहे, डिश मेंटेन करावी लागते किंवा ती बादच होते, तुटते डिश बऱ्याच वेळेला. नेक्स्ट, आता ॲडव्हान्टेज काय आहेत की 20 तो आवाज विदाऊट ॲम्प्लिफायर वाढवून देतो. म्हणजे आपल्याला ॲम्प्लिफायर जोडायची गरज नाही, त्याला बॅटरी लावा, काही करायची गरज नाही. नुसतं तो एका पॉईंटला फोकस केल्यामुळे आपोआपच त्याची इंटेन्सिटी वाढून जाते. त्यामुळे लांबचे आवाजसुद्धा गोळा करता येतात. हायली डिलेक्शन ज्याच्यावर फोकस केला आहे ना त्याचे छान आवाज येतात, बाकी सगळे तो वॉशआउट करून टाकतो. म्हणून आत्ता तुम्ही जे इथं बाहेर QR कोड करून तुम्हाला जे आवाज चांगले ऐकू येतात ते ह्याच्यामुळे येतात. ट्रान्सपरंट डिश असते त्यामुळे पुढचा पक्षी हल्ला तरी आपल्याला कळतं की हा हल्ला आहे. त्यानंतर कॉल फ्रॉम डिस्टन्स अँड लो ॲम्प्लिट्यूड कॅन बी रेकॉर्डेड. कमी ॲम्प्लिट्यूड असलेले जे पक्षी असतात आणि ते लांब पण असतात किंवा जवळ येऊ देत नाहीत त्यांचेसुद्धा आपण आवाज रेकॉर्ड करू शकतो. डिसॲडव्हान्टेज येते की एकतर कॉस्ट असते याची जास्त, त्याच्यानंतर कॅरी करायला खूप अवघड आहे. तो सगळी डिश आपल्याला आता ती रोल करती डिश आलेली आहे, पण एकंदर प्रवासात रेल्वेत बस आम्ही असेच प्रवास केलेत. 500 हर्ट्सपेक्षा जर आवाज कमी असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे काही औल्स आहेत ती रेकॉर्ड करता येत नाही. हलतो पक्षी खूप हलत असेल किंवा उडत असेल तर त्याला फॉलो करता येत नाही चटकनं, हा याच्या डिसॲडव्हान्टेज आहे. मग आता रेकमेंडेशन काय आहे? हायली रेकमेंडेड फॉर रिसर्च अँड प्रोफेशनल वर्क. तेलिंगा युनिव्हर्सल पॅलोबिकी डिश MK2. ती फोल्डेबल डिश मिळते, रोल करून आपल्याला घेऊन गुंडाळून पिशवीत घालून देता येते. telinga.com वर तुम्ही आणखीन एक वेल्ट्रॉनिक्स म्हणून आहे, त्यांचे पण अशीच नवीन सिस्टीम आहे, ती अलीकडे चालू झाली, ही तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर पर्याय आहे शॉटगनचा. ती दोन्ही मायक्रोफोन माझे तिथं बघायला मिळतील. शॉटगन म्हणजे कशी असते नळकंडी, तुम्ही हे जे वापरतात सिनेमावाले जे बूम वापरतात स्टँडला लावलेले मोठे, ते त्या प्रकारचे असतात आणि त्याला एक पिस्तल ग्रिप येतं, त्याच्यामध्ये ती बसवतात. नेक्स्ट, मग त्याला विंड स्क्रीन लावावा लागतो पॅराबॉलिकला, हे डायरेक्शनला. हां, आता ते काम कसं करतं बघा. डायरेक्शनल मायक्रोफोन आहे ते समोरचे येणारे एका विशिष्ट अँगलमधले आवाज घेतं. समजा 45 डिग्री असेल तर त्या मायक्रोफोनच्या समोर येणारा 45 डिग्रीमधला आवाज तो क्लिअर घेतो, बाकीचे आवाज वॉशआउट होतं. ते बघा, बाकीचे आवाज तिथं रेकॉर्डच होते, खालच्या चित्रात दाखवलेत. वरच्या चित्रात समोरनं आलेल्या वेव्ह आत गेल्यात त्या रेकॉर्डरपर्यंत पोचतात, खालच्या मायक्रोफोनमध्येच रिजेक्ट होतात बाजूनं आलेल्या. त्यामुळे जो पक्षी तुम्हाला रेकॉर्ड करायचा नाही तो आपोआप सबड्यूड होऊन जातो. नेक्स्ट, हा अँगल ऑफ ॲक्सेप्टन्स आहे. जसा त्याचा तुमचं मॉडेल आहे त्याप्रमाणे टेली लेन्सचं जसं आपली फोकल लेंथ कमी जास्त होते की वाईडकडनं टेलीकडे जायला लागलं की नॅरो होत जातं, तसंच त्याचं असतं की त्याच्या वेगवेगळ्या टाईप्स ऑफ आता झूम लेन्सला काय करतो, एकाच वेळा आपण फोकल लेंथ अनेक बदलतो, तसं ह्याला करता येत नाही. मायक्रोफोन तुम्हाला बदलायला लागतं. आणि मग लो फ्रिक्वेन्सी व्हॉईस असा असतो, त्याला डेफिनेशनच नसते, त्यामुळं कानाला छान ऐकू होतो, पण मग डायरेक्शनल मायक्रोफोन बऱ्यापैकी घेऊ शकतो. नेक्स्ट, हे माझं किट आहे शॉटगनवालं आणि त्याला पिस्तूल ग्रिप असते, ते कॅरी करायला छान आहे. जवळ पक्षी असेल, आवाज मोठा असेल तर खूपच चांगला आहे, कॉस्ट कमी आहे. नेक्स्ट, हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. लो कॉस्ट आहे, मेंटेनन्स नाही. हां, ॲम्प्लिट्यूड वाढवत नाही, म्हणजे आवाज जो तुम्हाला आलेला आहे तो तसाच रेकॉर्ड करतो. जसं पॅराबॉलिक डिश ॲम्प्लिट्यूड वाढवून देते तुम्हाला, तसं हा वाढवून देत नाही. बारीक आवाज असेल तर याचा उपयोग होत नाही, कारण आपण एकतर पक्षाच्या जवळ जाऊ शकत नाही आणि हा ॲम्प्लिट्यूड वाढवत नाही, त्यामुळे त्याला उपयोग होत नाही. आता मी जे रेकॉर्डर वापरतो त्याचे आता प्रोफेशनल रेकॉर्ड खूप निघालेत. मी टस्कान DR40 आणि महाराज हे 2 वापरतो, पण आता झूम वगैरे म्हणजे खूपच व्हरायटी आहेत. लेटेस्ट करंट मला त्याची हे माहीत नाहीत की प्रायसेस, किंवा पण बेसिक फॅसिलिटी आहेत ते सगळीकडे सारख्याच आहेत. हे माझे रेकॉर्डर आहेत.
नेक्स्ट. हां, आता हे ॲडव्हान्टेज आहेत की प्रोफेशनल डिजिटल रेकॉर्डर का घ्यावे, की जसं आपल्याला की कॉम्पॅक्ट कॅमेरा आणि SLR कॅमेरामध्ये जे आपल्याला फरक मिळतात ते तसेच आहेत. XLR पिन असते त्यामुळं साऊंड क्वालिटी चांगली मिळते. याला गेन कंट्रोल, आलेला आवाज आपल्याला मोठा करता येतो, तो रेकॉर्डरमध्ये फायदा असतो. वेगळ्या प्रकारची सेटिंग्ज आपल्याला करता येतात. काही रेकॉर्डरमध्ये फ्युचर टाईम सेटिंग करता येते की उद्याच्या, म्हणजे आज तारीख आहे 22-23 तारखेला संध्याकाळी 6 वाजता रेकॉर्डर चालू व्हायला पाहिजे आणि 7 वाजता बंद करता आला पाहिजे, असं त्याला करता येतं. अशी पण सेटिंग आहे. ती माझ्या दोन्ही रेकॉर्डरला नाहीत. रोबस्ट असतात फील्डमध्ये. पावसा उन्हात आता मी किती 12-13 वर्ष कुठं कुठं नेऊन वापरला आहे, तर सहसा डॅमेज होत नाही. आणि प्लेबॅक करायची सोय असते. इमिजिएट प्लेबॅक करून तुम्ही त्याच पक्षाला ऐकवायचं असेल तर ते ऐकू शकता. हाय का असते ते रिपेअर ही हा एक प्रश्न आहे की जो भारतामध्ये होत नाही. आता कदाचित होत असेल तर रिपेअर झाला की मग मात्र तो आपल्याला पाठवावा लागतो कुठेतरी आणि मग त्याची कॉस्ट येते. पण हे सगळ्याच गोष्टीत आहे त्यामध्ये. नेक्स्ट. हे सुरुवातीचा माझा कॅसेट आणि त्याचा रेकॉर्डर हा आयवा कंपनीचा वॉकमन होता. तो एकच सोर्स त्यावेळा होता. नेक्स्ट. हा मग पक्ष्यांचा आवाज रेकॉर्ड करायसाठी म्हणजे कॉर्नेलनं रेकमेंड केलेला हा रेकॉर्डर माझ्याकडे होता. हा पहिलं युनिट बायनेक इयर आणि इयर बुस्टर. हे एक जनरल फोटोग्राफ. हे डायरेक्शनल मायक्रोफोनचं किट आहे. रेकॉर्डर तोच असतो, मायक्रोफोन फक्त बदलतो. हेडफोन लागतो आपल्याला. काय रेकॉर्ड करतो ते आपण ऐकत असतो. जेव्हा रेकॉर्डिंग होत असतं ना, त्या हेडफोनच्या सॉकेटमधनं आपल्याला ऐकू येतं की आपण काय रेकॉर्ड करतो. तर मी आवाज वेडा रागूचा ऐकला. मी बाहेर जाऊन बघितलं वेडा रागू तारेवर बसला होता. मग ती एक माझी वही आहे, तुम्हाला ती इकडे वही बघायला मिळेल. तर मी संध्याकाळी झोपताना लिहिलं की असं असं झालं म्हणून. आणि मग पुढच्या वर्षी मी तसंच लिहिलं. ह्याला म्हटलं आपण काहीतरी लिहिलं आहे, मग तारीख बघूया. तर 6 ऑक्टोबर तारीख होते. इतकं ते सगळं टिपिकल असते. वेळा तार. आणखीन एक सांगतो की आवाजाची गंमत काय असते. मी काम करत बसलो होतो बँकेत आणि आमच्यासमोर एक खेडेगावात गोठा होता आणि त्या गोठ्यावर दुपारी मांजर येऊन झोपायचं त्याच्यावर. आणि जून महिना होता, तर तारीख कुठेतरी माझ्याकडे लिहिलेलं असेल. तर एक कावळा यायचा आणि एक असा आवाज करायचा आणि त्या मांजराला चोच मारा. आवाज आधी यायचा. मग मी बघितलं कसला आवाज आहे, ती सवय लागते आपल्याला. तर तो चोच मारायचा त्या मांजराला. आणि मग असं 2-3 वेळा झालं की ते मांजर उठून जायचं. मग ते मांजर यायचं बंद झालं. मग ते लिहून ठेवलं. मग पुढच्या वर्षी पुन्हा तसाच आवाज आला. तसाच आवाज आला तर बरं परत कावळा त्याला मारायला लागला. तर मी वर्षभर बँकेत आहे, मांजर तिथं रोज झोपतोय, आज काय कावळ्याला म्हणलं आता कावळ्याच्या मागं लागायचं आपण. मग कावळ्याच्या मागं लागलो तर तो शेजारच्या झाडावर घरट्यात जाऊन बसला. तिथं त्याची पिल्लं होती आणि जोपर्यंत अंड्यात पिल्ला आहेत तोपर्यंत तो मांजराचा धोका नव्हता. ज्या दिवशी पिल्लं आलं तर त्या झोपलेल्या मांजराचा त्याला धोका आणि मग तो त्याच्यावर हल्ला करून त्याला हाकलं होतं. इतकी आवाजात गंमत असते, म्हणजे असं अंगावर काटा येतो सगळं बघितलं ना, आठवलं की. म्हणून ते लिहिलं पाहिजे आणि मग तरच कळतं, नाही तर नाही कळत.